तारा, अगं लोक नावं ठेवतील. तू काय एवढा विषय ताणतेस? कधीतरी आयुष्यात कधीतरी समोरच्या माणसाचं समजून घे. मी दरवेळेस समजून घेते सोहम, पण या वेळेस नाही. आणि तुलाही चांगलंच माहितीये की मी का वागते असं ते. मला माहितीये आणि मला पट्ट पण आहे. इनफॅक्ट मी तुझ्या डिसिजनला रिस्पेक्ट पण करतो. पण मी तुला असं म्हणतच नाहीये ना की शूटिंग सोडून, तुझं काम सोडून तू गाण्याचे कार्यक्रम कर. दोन्ही मॅनेजेबल आहेच ना. आणि तसंही तुला आता आपल्या फिल्मची सगळी गाणी गायची आहेत, तेव्हा तू काय करणार आहेस? आता याला कसं सांगू? मला भीती वाटते. एवढी चांगली संधी मिळाली आहे मला. चुकून जर माझं सत्य जगासमोर आलं तर बदनामी होईल माझी. आणि हा मिळालेला रोलही हातचा जाईल. सावली, सारंग कुठे? ते ऑफिसला गेलेत. राजकुमार पोहोचला ना वेळेत? म्हणजे गाडी रिपेअर झाली ना? हो. भैरवीजी आल्यात आणि त्यांची इच्छा आहे आणि आमचंही असं मत आहे की सगळ्यांनी मिळून ताराला गाण्याविषयी मनवावं, तिचं मन गाण्याकरता तयार करावं. तुझी काही हरकत नाही ना? हे असं का विचारतायत? म्हणजे त्या दिवशी ह्यांनी मला गाताना पाहिलं होतं की नाही? काळजी करू नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. तारा चांगली ट्रॅप मध्ये सापडली आहे. मला तर वाटतं ती आजच तिचा निर्णय बदलणार. बघा तुम्ही. ते ठीक आहे ऐश्वर्या, पण हे असं किती वेळ पडून राहायचंय? मी थोडा वेळ पडून राहावं लागेल. आपल्याला आपलं काम काढून घ्यायचंय ना, मग थोडंसं सहन करावं लागेल ना. हो ठीक आहे, मान्य आहे, पण किती? माझी केवढी कामं पडली तिकडे. थोडंसं सहन करा ना भैरवीजी. मी काय म्हटलं तुम्हाला, तुम्ही आता मजा बघा. खाली ना सगळे तिच्या विरोधात गेलेत, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता फक्त त्यात मी जर असं तेल ओतलं की झालं, आपलं काम डन आहे. आणि मग ताराचा डिसिजन चेंज. वेट. अच्छा, तर हा यांचा प्लॅन आहे. तर म्हणजे मम्माला काहीच झालं नाहीये. मी गाणं सुरू करावं म्हणून ती हे सगळं नाटक करतेय. गॉड. आणि तिचं समजू शकते मी, पण ऐश्वर्या वहिनीचं काय? ती का करते हे सगळं? तिचा काय फायदा आहे? जाऊ दे, वहिनीला नंतर बघते. पण मम्मा, गाण्यात तू माझी आई असशील, पण अभिनयात मी तुझी बाप आहे. आता बघच. तारा, तारा थांब. तारा, तारा तारा, तारा, तारा थांब जरा. तारा काय झालंय? मॉम अँड डॅड तुला विचारतायत ना, तू थांबत का नाहीयेस? ऐकू नाही येते का तुला? आय एम सॉरी. प्लीज मला एकटं सोडा. मला कोणाशी काहीच बोलायचं नाही. तारा. मॉम अँड डॅड, ऍक्च्युली ना ती जरा टेन्शन मध्ये आहे. मी जातो आणि बोलतो, समजवतो तिला. जा जा, पळ. सॉरी. जा जा. तारा. आधीची आई कमी होती म्हणून का काय, आता लेकही सुरू झाली. किरण, अगं अजून बबलू आला नाही तुला न्यायला? आई, त्याला आज नाही जमणार. मग तू काय एकटी जाणार आहे? आपलं ठरलंय ना एकटीने बाहेर जायचं नाही म्हणून. तू नाही, तुम्ही जा ना तिला सोडायला. जातो. येऊ का? अरे बापरे, जावई बापू, आज कशी काय वाट चुकलात? या बस. चहा घेणार? नाही, चहा नको. वाट नाही चुकलो मी. आमच्या बबलू साहेबांना जरा महत्वाचं काम आलंय, तर ते प्लांटवर गेलेत. तर म्हटलं आपणच आता किरणला आपल्यासोबत घेऊन जाऊ ऑफिसला. बर. आमच्या लेकीची इतकी काळजी करताना बघून फार बरं वाटलं. बरं सारंग, गावात काय घडलं ते किरणकडनं कळलं मला. खूप मोठी हिंमत दाखवली तुम्ही दोघांनी. आम्ही नाही जगन्नाथजी, सावलीने हिंमत दाखवली. आहेच आमची लेक धाडसी. बरं, कशी आहे सावली आता? आहे, सावली बरी आहे. देवाच्या कृपेने कोणालाच काही नाही झालं. कधी कधी काळजी वाटते तिची, पण तुम्ही आहात तिच्या सोबत कायम, त्यामुळे आम्ही निर्धास्त असतो. हॅलो हॅलो, नेटवर्क नाही आहे का इथे? ऐक सारंग, बाल्कनीत जा, तिथे नेटवर्क मिळेल.
हॅलो. मी आलेच. सगळे किरणची एवढी काळजी घेताय ते बघून छान वाटतं. आणि आपण आहोतच तिच्या सोबतीला. आपल्यामुळे तिला आई वडिलांचं छत्र मिळालंय आणि आपल्याला आपली लेक परत मिळाली. पण मला आपल्या सावलीची खूप काळजी वाटते ग. तिच्या नशिबात संतती सुख नाही हे बाप म्हणून मी तिला कसं सांगू. आणि ही गोष्ट सारंगला सांगायची म्हटली तरी हे कसं सांगू मी. काय सांगायचंय मला? अरे नाही काही नाही. अरे कसं झालंय, किरणच्या मनामध्ये बबलूबद्दल आणि बबलूच्या मनामध्ये किरणबद्दल काही भावना आहेत. तर म्हटलं थोडी फिरकी घ्यावी, चेष्टा मस्करी करावी, असं काहीतरी. हे बघा, किरण आता तुमचीच आहे. तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करा. आणि मला माहिती आहे तुम्ही तिच्या भल्याचाच विचार करणार. भैरवी, मुलं लहान आहेत, नाही ऐकायची ती, हट्टी आहेत. आपण मोठे आहोत ना, आपण जरा समजूतदारपणे विचार करूया. मुलांच्या कलाकलांना घेऊया ना, काय हरकत आहे. आपणच जर का त्यांच्यासारखे वागायला लागलो तर काय अर्थ आहे ना याला. आणि शेवटी आजची पिढी आहे, ते नाही ऐकणार. मॉम, आय एम रिअली सॉरी, पण आजची पिढी असली तरी काहीही कसं करू द्यायचं नाही. म्हणजे आपल्याला सरळ सरळ दिसतंय की तिचा निर्णय चुकीचा आहे, मग कसं शांत बसायचं. मुळात तुम्हाला माझा मुद्दाच कळलेला नाहीये. मी कुठे असं म्हटलंय की तिने सिनेमात काम करू नये. तिचं स्वप्न आहे ना सिनेमात काम करायचं, तर पूर्ण करू दे ना तिला तिचं स्वप्न. मी कुठे अडवतेय. पण ते करत असताना तिने घराण्याची गायकी चालू ठेवावी ना पुढे. घराण्याचं नाव पुढे न्यावं. वझे घराण्याची संगीत परंपरा पुढे चालू राहावी. एवढंच तर माझं स्वप्न आहे. काय मोठं मागते मी तिच्याकडे, काय गैर आहे त्याच्यात. करू दे ना सिनेमा तिने, पण गाणं तिने सोडू नये. एवढ्या टोकाला जाण्याची काय गरज आहे तिला. नाही भैरवीजी, तुम्हाला असं वाटतंय की तारा टोकाचा निर्णय घेतीये, पण तिचंही काहीतरी कारण असेल ना तिने असा निर्णय घेण्याचा, असं वागण्याचं. हो, आणि ती अशी निघून गेली आहे म्हणजे तिची अजिबात इच्छा नसेल हे सगळं करायची. तुम्ही पण थोडंसं समजून घ्या ना प्लीज. मुळात तुम्ही सगळेजण मला का समजवताय. हे जे तुम्ही मला समजवताय ना, ते तुम्ही तिला समजवायला हवं. आणि मी नाही समजून घ्यायला हवंय. तिने समजून घेण्याची गरज आहे. तिने समजून घेण्याची गरज आहे की आज तिला जे काही मिळतंय, जी काही प्रसिद्धी मिळते, आणि इवन हा सिनेमा, हे सगळं तिला ज्यामुळे मिळतंय ना, ते गाणं आहे, वझे घराण्याचं नाव आहे, माझी एवढ्या वर्षांची मेहनत आहे, त्यामुळे हे सगळं मिळतंय तिला. त्याचा असा अनादर करू शकते का ती? कसं करू शकते ती असं? नाही, तुझं आहे बरोबर, पण मुलांना जे काय मिळतं ना भैरवी, ते आपल्यामुळेच मिळतं. पण म्हणून ह्याचा अर्थ असा होत नाही ना की आपला आपल्या मुलांवर हक्कच आहे.